आजचा आपला 5वा दिवस डायबिटीस रिव्हर्सलच्या संदर्भामध्ये आपण बोलतो आहोत. आणि औषधांशिवाय आपल्याला काय करता येईल हा मुख्यत्वे आपण बघतोय. आत्ता आपल्याला यांनी धर्मराज मोरे आहेत आपल्यासोबत, त्यांनी विचारलं की हा राग कुठला आहे. हे खरं ध्यान मुरळी नावाचं एक ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ध्यान मुरली DHYANMURALI. तर 2 छान ट्यून्स त्याच्यामध्ये आहे ज्या आपल्याला मेडिटेशनसाठी उपयोगी पडतात. आता तुम्ही ऐकलं आहे, मला खूप आवडते. त्यामुळे आमच्या बऱ्याच कार्यक्रमांची सुरुवात आम्ही ह्याच्यापासून करतो आहे. 5 मिनिट लावून हे जरा मन शांत होते आणि मग आपण आपल्या मूळ विषयाकडे वळतो. आत्ता आपण काल जे बघितलं ते आहाराच्या संदर्भामधल्या गोष्टी बघितल्यात की आपल्या हातामध्ये काय आहे करता येण्यासारखं, जे आपल्याला डायबिटीस रिव्हर्सलसाठी उपयोगी पडणार आहे. आहाराची काही बेसिक तत्त्व आपण बघितली. मुळात आपण हे पण पाहिले की काही नियम काय आहे एकूण खाण्याच्या संदर्भामधले, जे अगदी नॉर्मल लोकांना पण उपयोगी पडतील आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांना तर रिव्हर्सलसाठी उपयोगी पडतील. त्यामुळे परवाच्या दिवशी आपण एक बेसिक फंडामेंटल्स पाहिले, आपण सगळ्यांच्या उपयोगी असणारे निसर्गातले नियम. आणि काल आपण बघितलं मुळात कंटेंटबद्दल आपण जरा बोललो की थाळीमध्ये आपल्या काय असलं पाहिजे, काय नाही वगैरे वगैरे, याबाबत बोललो जरा आपण काल. तर काल आपण जे बेसिक प्रिन्सिपल पाहिले बॅलन्स डाएटचे, ते फॅट कमी, फायबर जास्त, कलरफुल थाली असणं, हिरवा पिवळा लाल रंग असेल, सगळ्या अँटीऑक्सिडंट मिळतात आपल्याला, आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि ओव्हरऑल सगळ्याच आजारांशी लढायला त्याला आपल्याला मदत होते. त्याच्याबद्दल पण आपण बोललो. कोणते पदार्थ आपण खायला नको, कोणीच खायला नको. ओके, आवाज कमी वाटतोय का? ठीक आहे. हां, आत्ता जरा ऑडिओ क्वालिटी कशी, मला जरा कोणीतरी फीडबॅक दिला तर आणखीन काही कमी जास्त करायचं असेल तर आपल्याला करता येईल जरा. ओके. ज्योती खके आहेत पुण्यावरून. आता ठीक आहे आवाज? आवाज ठीक आहे, साऊंड क्वालिटी आता की नाही अजून? आता वाढवला आहे आवाज, तर आता येतोय का? ओके, येतोय, ठीक आवाज, हरकत नाही. तर काल आपण जे बघितलं ते मुळात आहाराचे काही नियम पाहिलेत आणि थाळी आपली कशी असली पाहिजे त्याबाबत पण आपण बोललो. आता काय खायला नको त्याच्यामध्ये आपण पाहिलं की साखर नको आपल्याला, मीठ नको, मैदा नको. व्हेज आणि नॉनव्हेजबद्दल पण आपण बोललो की प्रेफरेबली नॉनव्हेज नको. दुधाचा वापर पण मर्यादित स्वरूपात हवा, 300 ml पर पर्सन पर डेपेक्षा जास्त नको. दूध आणि दुधाचे इतर सगळे पदार्थ पण आपण पाहिलं तर आपल्या थाळीमध्ये मुख्यत्वे 50% पार्ट हे अनप्रोसेस्ड नॅचरल फॉर्ममध्ये असणाऱ्या गोष्टी असाव्या, फळं आणि सगळ्या भाज्या, सलाद. आता एक प्रश्न जो बरेचदा डायबिटीसवाल्यांसाठी विचारला जातो आणि जी शंका असते, आणि डॉक्टरही बरेचदा तसं सांगतात की फळं नको खायला डायबिटीसवाल्यांनी, खास करून गोड फळं ज्याला आपण म्हणतो ते. पण गोड फळांमध्ये जी साखर असते ती फ्रुक्टोज असते मुख्यत्वे, आणि
फळांमध्ये नुसती साखर नसते, त्याच्यासोबत खूप साऱ्या प्रमाणामध्ये फायबर असतात आणि इतर पण शरीराला उपयोगी पडणारे घटक असतात. त्यामुळे फळं खाल्ल्यामुळे ब्लड शुगर नाही वाढत. तर त्यामुळे सगळ्या प्रकारची फळं डायबिटीसवाल्यांना चालतात. फळं खाता येत नाही हा गैरसमज आहे. ओके, मग आता काही फळं असू शकतात ते, आता समजा टरबूज खरबूज असतील आहेत, अनलिमिटेड खाता येतील, काही प्रॉब्लेम नाही टरबूज खरबूज खायला. पपईचा प्रॉब्लेम नाही आहे, सफरचंद अडचण नाही आहे, द्राक्षांना प्रॉब्लेम नाही आहे, अगदी आंबा पण खायला हरकत नाही मर्यादित स्वरूपात, केळी चालते, चिकू चालते, सीताफळासारखं फळ मर्यादित स्वरूपात फार तर असू शकेल समजा, जे अगदीच गोड आहे ते. पण अदरवाईज बाकी सगळी फळं खायला चालतात, काहीही अडचण नाही त्याला. उलट जेवढी फळं जास्त आपण वापरू तेवढं जास्त चांगलं राहील. फळांमुळे ब्लड शुगर वाढत नाही. एक साधं तत्त्व आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि अगदी निर्धास्तपणे फळांचा वापर वाढवायला काहीही हरकत नाही डायबिटीसवाल्यांनी पण आणि इतरांनी पण. अदरवाईज पण आपल्या घरांमध्ये फळांचा वापर हा फार कमी प्रमाणात होतो. त्यामुळे फळाला एक मुख्य स्थान देणं आपल्या आहारामध्ये हे महत्त्वाचा पार्ट असू शकतो. फळं केव्हा खायची, तर फळं शक्यतो जेवणाच्या आधी खावीत. जेवण आपल्याकडे काय आहे की आपण जेवण झाल्यावरती फळं खातो, आधी पोट भरलेलं असते जेवणाच्या ताटातल्या पदार्थांनी आणि त्याच्यानंतर आपण फळं खातो. तर हे जरा उलट करायला पाहिजे. उपाशी पोटी फळं खाणं हे जास्त चांगलं. किंवा समजा 3 वेळा आपण खात असू, समजा आपली सवय आहे, तर मग ब्रेकफास्ट फळांचा करणं फक्त. इव्हन आत्ता आपल्या घरांमध्ये जे आपण पोहे उपमासारखे पदार्थ बनवतो ना ब्रेकफास्टसाठी, त्यालाही आपल्याला असं म्हणता येऊ शकते की त्याच्यामध्ये पण कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे डायबिटीसवाल्यांनी तशा प्रकारचा ब्रेकफास्ट पण प्रेफरेबली करू नये. बरेचदा डाएट चार्ट डॉक्टर जे बनवून देतात, डायटिशियन जे बनवून देतात आपल्याला, त्याच्यामध्ये पण लिहिलेलं असतं की 1 कप चहा घ्या आणि मग त्याच्यामध्ये 2 मारी बिस्किटं खा वगैरे वगैरे. खरं हे पण चुकीचा सल्ला आहे. सगळ्या प्रकारच्या बिस्किटांमध्ये कार्बोहायड्रेट असतात, शुगर पण असते आणि बाकी सगळ्या गोष्टी असतात. ओके, त्याच्यामुळे बिस्किटं नाहीच. चहा पण बिना साखरेचा आणि मी जसं म्हणाल तसं प्रेफरेबली ब्लॅक किंवा ग्रीन टी समजा वापरायचा आपल्याला. आणि दुसरा जो पार्ट आहे तो नाश्त्यामध्ये जर वापरायचा झाला आपल्याला तर मग फळं चालू शकतात. मध्ये भूक लागली, स्नॅक्स पाहिजे तर फळं वापरू शकतात. दुसरा मुद्दा आपण काल बघत होतो की समजा आपल्याला बाहेर कुठेतरी जेवायला जायचं आहे, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, रिसेप्शन आहे, एरवी आहे, लग्न आहे, आणखीन काहीतरी आहे, तर त्यावेळेस मग काय करायला पाहिजे आपल्याला. मग एक उपाय आपण असा करू शकतो की घरून निघताना थोडंसं काहीतरी खाऊन जाणे, म्हणजे तिथे गेल्यावर आपोआपच थोडंसंच आपल्या पोटामध्ये बसेल आणि मग सगळ्यांचं काय म्हणून आपण सोशल असणं जे गरजेचं असते, यजमानाचं पण समाधान व्हावं म्हणून थोडंफार आपण काहीतरी मग तिथे घेऊन आपलं जेवण संपवून त्यांनाही शांत करून आपण वापस येऊ शकतो. म्हणजे मग अडचण जात नाही आपल्याला. किंवा हल्ली आता रिसेप्शनमध्ये पण बहुतेक सगळीकडे बफे सिस्टीम असते आणि बफे सिस्टीम जर असेल तर मग तो चॉईस आपल्याकडे असतो. म्हणजे फार काही कोणी आपल्या ताटामध्ये काय आहे काय नाही हे काही फार बघत बसत नाही. सलाद हल्ली सगळीकडे असते. इव्हन बऱ्याच आत्ता कार्यक्रमांमध्ये फळांचा वगैरे पण अंतर स्टॉल असतो, त्यामुळे ते आपण वापरू शकतो. त्यामुळे प्रेफरेबली तळलेल्या गोष्टी ज्या आहेत, ज्या स्वीट गोष्टी आहेत, साखरेपासून बनवलेल्या गोड गोष्टी, त्या अजिबातच घेऊ नये. आणि खायचं झालं तर मी म्हणालो तसं मग थोडंसं काहीतरी मग भात वरण वगैरे असं काहीतरी घेऊन वापस येणं. मग घरून खाऊन जाणं हा एक ऑप्शन असू शकतो जिथे शक्य आहे तिथे थोडंसं. किंवा तिथे गेल्यावर मग चॉईस, आधी फळांनी आणि सलादने पोट भरणं घरी जसं आपण करतो तसं, आणि मग त्यातलं काय कमी तेला तुपाचं आहे, ज्याच्यामध्ये कॅलरी कंटेंट कमी आहे, जे कमी प्रक्रिया केलेलं आहे त्यातल्या त्यात. म्हणजे आता समजा जर घ्यायचंच झालं तर आपण म्हणूया की दही वडा आहे किंवा आलू बोंडे आहेत किंवा समोसे आहेत आणि इडली आहे, तर मग इडली प्रेफर करावी, म्हणजे जी निदान तळलेली नाही आहे. स्वीटमध्ये समजा जर घ्यायचं झालं आपल्याला काही त्या ठिकाणी काय असेल
त्यातल्या त्यात आता काय असू शकते म्हणजे हे आपल्याला बघावं लागेल की ज्याच्यात मिनिमम असेल. आणि मग थोडंसं एक घेतलं चवीपुरतं चमचाभर तर मग फार बिघडणार नाही. आणि एखाद्या दिवशी समजा असं म्हणू आपण की तुम्हीच मुख्य आहात आणि तुमच्या जेवण ताटाकडे पण लोकांचं लक्ष आहे आणि तुम्हाला जरा खावं लागते. हे पहिले तर अगदी नाही म्हणता यायला शिकलं पाहिजे आपल्याला. पहिला गोष्ट ही समजा नाही म्हणताच येत नसेल आणि चुकून असं एखाद्या दिवशी जर खाण्यात आलं आणि आपली गाडी घसरली असं म्हणूया आपण, तर मग एक ऑप्शन असा असू शकतो की दुसऱ्या दिवशी मग एखादं जेवण स्किप करणं असा पार्ट असू शकतो. त्याला काही अडचण नाही आहे. अर्थात म्हणजे ज्यांना आता सध्या औषधं चालू आहेत त्यांच्यासाठी जरा परत मग औषधाचा डोस कदाचित ॲडजस्ट करावा लागेल एक जेवण स्किप करायचं म्हटलं तर. आता मी पण असं करतो की बरेचदा बाहेर जाणं होते, मी तर प्रवासात असतो बरेचदा आणि मग सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे एखाद्या दिवशी जरा होते जेवण चांगलं किंवा एखाद्या दिवशी आपल्याला पण असं वाटते की चला आता खूप दिवस झाले उपासमार होते, जरा खाऊन घेऊया, आपली पण गाडी घसरते. असं सगळ्यांचंच होते आपलं आणि होणार आहे ते तसं. आपण काही फार असं अगदी मी काल पण म्हणालो तसं अगदी पक्क्या संकल्पाचे आहोत असं आपल्यापैकी फार कमी लोकांच्या बाबत घडते. तर आपली गाडी केव्हा तरी घसरणार आहे आणि असं होत राहणार आहे केव्हा ना केव्हा तरी. तर मग परत आपल्याला दुसऱ्या दिवशी रस्त्यावर यायचं तर मग काय करा की नेक्स्ट जेवण जे आहे तर तुम्ही स्किप करा किंवा मग जेवण न करता त्यावेळेस नुसती फळं खा. असं काहीतरी आपल्याला करता येऊ शकते. म्हणजे घसरलेली गाडी परत आपण रस्त्यावरती आणतो आणि आपल्या रस्त्याला लागतो. त्यामुळे गाडी घसरली याचं फार गिल्ट मनाशी न बाळगता गाडी परत रस्त्यावर कशी आणता येईल एवढा विचार केला तरी पुरेसा ठरतो म्हणजे. आणि मग अडचण जात नाही आपल्याला. म्हणजे मग आपण अशा प्रकारे बाहेर जाण्याला पण आपल्याला काही फार अडचणी येत नाही आणि आपण आपले ज्या काय गोष्टी आहेत आपली तब्येत पण आपण व्यवस्थित ठेवू शकतो म्हणजे अडचण जात नाही. आता सुरुवात ज्यांना करायची त्यांच्यासाठी असं पण असू शकते की आपण असं ठरवू शकतो की मे बी आठवड्यातला जसं आपल्याकडे उपवासाची पद्धती आहे, पण आता मग उपवासाच्या दिवशी काय खायचं समजा हा एक प्रश्न असतो. आता आपल्याकडे उपवासाला बहुधा जे वापरलं जाते ते साबुदाणा असते किंवा बटाटे असतात, चिप्स असतात, अशा काहीतरी गोष्टी असतात. त्यामुळे त्या फारशा उपयोगी नाही आहे डायबिटीससाठी, उलट घातक आहे असं म्हणूया आपण. मग आता जर वापरायचंच झालं आपल्याला डायबिटीससाठी तर काय वापरता येतील उपवासाच्यासाठी, तर फळांचा वापर आपण करू शकतो, मुबलकपणे करू शकतो, काही अडचण नाही. सगळ्या प्रकारची फळं आपण वापरू शकतो आणि पोटभर खाऊ शकतो, काही त्याच्यात अडचण नाही आहे फारशी. दुसरं समजा जर खायचंच झालं आपल्याला फराळाचं काही तर मग आपल्याकडे राजगिरा आहे ते आपण वापरू शकतो. त्याच्याला आहे असतील किंवा राजगिऱ्याचं आणखीन काहीतरी बनवून आपण ते वापरू शकतो. अगदी रताळू आपण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. रताळू खायला पण काही अडचण नाही आहे फारशी, शिजवलेलं पूर्ण असं म्हणूया. बटाटे पण सालीसुद्धा वापरायला हरकत नाही आपल्याला कधीतरी, काही प्रॉब्लेम नाही. हा पण एक गैरसमज आहे की डायबिटीसवाल्यांनी बटाटे खायला नको. ही खरं पाश्चात्य संकल्पना आहे. कारण काय आहे की पाश्चात्य कल्चरमध्ये बटाटा स्टेपल फूड म्हणून लोक वापरतात. म्हणजे पोळी भाताच्या ऐवजी बटाटा वापरतात बरेचदा. तशा पद्धतीने बटाटा नको खायला. पण आपल्याकडे भाज्यांमध्ये केव्हा तरी आपण आठवड्यातले एकदा दोनदा तीनदा कुठल्या तरी भाजीमध्ये थोडासा बटाटा असतो. समजा आलू वांग्याची भाजी केली किंवा आणखीन आलू गोबीची भाजी केली त्याच्यामध्ये थोडाफार बटाटा असतो. तर तेवढा बटाटा खाल्ल्याने काही डायबिटीसवाल्यांचं पण बिघडत नाही फारसं, ते चालू शकते, त्याला काही अडचण नाही आहे तसं खायला. आणखीन ज्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे समजा मी जसं म्हणालो की सुरुवात करताना आपण असं करू शकतो की एक वेळा आठवड्यातून एक वेळा समजा आपण असं ठरवलं कुठल्या तरी एका दिवशी, सोमवार असेल मंगळवार जो कुठला तुमचा असेल ठरवायचा तो, की एक वेळा आपण शिजलेलं अन्न नाही खायचं समजा. अशा पद्धतीने सुरुवात करू शकतो. मग त्यावेळेस फक्त फळं आणि अशा गोष्टी आपण घेऊ शकतो. पहिल्यांदा एक वेळा सुरू करायचं. मग मे बी आपण एक दिवसभरासाठी असं करून बघू शकतो प्रयोग की त्या दिवशी आपण शिजलेलं अन्नच नाही खायचं, फळंच खायचे. आणि हळूहळू मग आपण जर शक्य झालं तर फळांवरती जरा जास्त दिवस राहता येईल का असा प्रयत्न करायचा. मी गेले 2 वर्ष झाले साधारणपणे हा प्रयोग करतो आहे. माझा एक वर्गमित्र मागच्या वर्षीचा पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे मेळघाटमध्ये जो आहे त्यांचा मुलगा तिकडे शेती करतो आहे आणि त्याच्याकडे शेतामध्ये टरबूज खरबूज असतात. ते टरबूज खरबूज मग अमरावतीला येतात, त्यांचं मार्केटमध्ये पण येतात विक्रीसाठी आणि मोठ्या प्रमाणावर करतो तो.
तर गेले 2 वर्ष झाले साधारणपणे मी टरबूज एकदा 15-20 एप्रिलपासून सुरू झालेत की ते मे एंडपर्यंत किंवा जून फर्स्ट वीक सेकंड वीकपर्यंत असतात ते, आणि अतिशय गोड आणि छान चवीचे असतात, वेगवेगळ्या व्हरायटीचे असतात. तर मग ते टरबूज खरबूज साधारणपणे 2 वर्ष झाले मी प्रयोग असा करतो आहे की पहिल्या वर्षी मी साधारणपणे 3 आठवडे फळांवरती राहिलो फक्त. मुख्यत्वे टरबूज खरबूज, मग पपई, मग केळी आणि आणखीन काहीतरी. केव्हा तरी मग ताक घ्यायचो, उन्हाळ्याचा दिवस आहे तर फार तर बस एवढंच 3 आठवडे पूर्णपणे. काहीही त्रास न होता, म्हणजे अन्न नाहीच घेतलं, ते शिजलेलं अन्न नाहीच घेतलं त्या 3 आठवड्यामध्ये असं मी म्हणेन. एखाद दिवस कधीतरी बाहेर गेलो असेल तर मे बी शक्यता आहे, पण अदरवाईज नाही तर 3 आठवडे नाही घेतलेलं काही, फक्त फळांवरतीच. आणि मागल्या वर्षी पण जवळपास 1 महिनाभर पूर्णपणे फळांवरती राहिलो. ताक फक्त आधीमध्ये घ्यायचो केव्हा तरी त्याच्या जोडीला, आणि मग थोडाफार सलाद त्याच्या जोडीला, काकडी गाजर वगैरे त्यावेळेस जे काय अवेलेबल असेल ते, एवढ्यावरती पूर्ण महिनाभर. आणि काहीही त्रास न होता राहिलो. उलट स्टॅमिना वाढला, अशक्तपणा येत नाही, फ्रेश राहतो, स्टॅमिना वाढतो, बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला छान प्रकारे करता येतात. त्यामुळे काहीही बिघडत नाही ते सगळं करायला आपल्याला. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हळूहळू फळांचा वापर वाढवू शकतो आपल्या ताटामध्ये. एका वेळेपासून सुरुवात करून मग 1 दिवस, मग 2 दिवस, मग 3 दिवस असं पण करता येईल आपल्याला. त्याने आपल्या पोटामधले जे मायक्रोबियल फ्लोरा आहे, जे जीवाणू आहे, ते परत रिइन्स्टेट होतील. जे काय म्हणू आपण चुकीच्या खाण्याच्या पद्धतींमुळे, सवयींमुळे वर्षानुवर्ष जे बिघडलेलं आहे आतलं सगळं, ते परत आपल्याला दुरुस्त होऊ शकेल. जसं आता शेती करणाऱ्यांनाही माहिती असेल की शेतीची समृद्धी कशावरनं मोजल्या जाते. सगळ्यात महत्त्वाचा घटक जर असेल शेतीसाठी आणि झाडांसाठी, तो आहे त्या जमीन किती सजीव आहे, त्या जमिनीमधला मायक्रोबियल कंटेंट मोजतात की हाऊ मेनी बॅक्टेरियाज पर स्क्वेअर सेंटीमीटर ऑफ द पर क्युबिक सेंटीमीटर ऑफ द सॉईल. यावरनं त्या जमिनीची गुणवत्ता मोजल्या जाते महत्त्वाची. आज जी आपण रासायनिक खतं आणि सगळे वापरतो त्यामुळे हा सगळा बॅक्टेरियल फ्लोरा जो आहे हा सगळा बिघडलेला आहे खरं. आणि त्यामुळे त्या अशा जमिनीमधनं येणारं पीकही त्याच्यामध्ये असणारे कंटेंटमध्ये पण फरक पडत चाललेला आहे. हे जसं जमिनीच्या बाबत खरं आहे तसंच आपल्या मानवी शरीराबद्दल पण खरं आहे. आपल्या आतड्यामध्ये जे जीवाणू असतात वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्यातले मेजॉरिटी जीवाणू हे आपल्या उपयोगाचे आहे. पण दुर्दैवाने काय झालं आहे की जीवाणूंचा शोध लागल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये पक्क असं बसलं की जीवाणू हा आपला शत्रू आहे. त्यामुळे बॅक्टेरिया दिसला की मार, जम का खात्मा करो, ये 100 जम को मार देता है. म्हणजे मग ते कसं झालं आहे की सापांच्या जेवढ्या काय जाती आहेत भारताचा विचार केला तर 4च जाती विषारी आहेत, बाकी सगळ्या बिनविषारी जाती आहेत सापांच्या. आणि ते साप आपल्या उपयोगाचे पण आहेत की नाही. मेजॉरिटी साप आपल्या उपयोगाचे आहेत. ते चावले तरी काही फार फरक पडत नाही, 4 विषारी जाती जर सोडल्या आपल्याला तर. पण आपल्या डोक्यात एवढं पक्क दिसलं आहे की साप म्हणजे शत्रू आपला, आणि मग दिसला साप की ठोक त्याला. आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालेलं आहे, म्हणजे तीच गोष्ट आपली साधारणपणे आपण असं म्हणूया की बॅक्टेरियाच्या संदर्भामध्ये झालेली आहे. बॅक्टेरिया जे आहे शरीरातले आपल्या आतड्यामधले, त्यातले मेजॉरिटी, आणि आतड्यामधले नाही आपल्या पूर्ण शरीरावरचे मेजॉरिटी बॅक्टेरिया हे आपल्या उपयोगाचे असतात. त्याच्यामुळे ते आपण जे आता हल्ली अँटीबायोटिक्सचा वापर वाढलेला आहे औषधांचा, थोडंसं काही झालं की आपण अँटीबायोटिक वापरतो, आणि त्याच्यामुळे काय म्हणू आपण त्याला की ते कामाचे बॅक्टेरिया नष्ट होतात, आणि मग ते रिकामी जागा भरून काढायला मग त्या ठिकाणी चुकीचे बॅक्टेरिया, चुकीचे जर्म्स त्या ठिकाणी येऊन बसतात, आणि मग ते तिथून काही केल्या हटत नाही, आणि त्याच्यामुळे मग खूप सारे परिणाम होतात. आता हल्ली तुम्हाला माहिती असेल की व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी खूप कॉमन झालेली आहे आपल्या देशामध्ये पण, व्हिटॅमिन B12, आणि त्याचे परिणाम पण अनेकांना दिसतात. त्यामुळे डॉक्टर लोक बरेचदा व्हिटॅमिन B12चे इंजेक्शन घ्यायला सांगतात, खास करून शाकाहारी लोकांमध्ये. कारण काही पदार्थांमध्येच व्हिटॅमिन B12 असते, आणि ते जर अपुरं पडलं तर त्याचे परिणाम होतात नर्वस सिस्टीमवरती आणि बाकी सगळ्यांवरती. व्हिटॅमिन Dची डिफिशियन्सी खूप साऱ्या लोकांमध्ये आज आपल्याला आढळते, भारतामध्ये पण.
आणि त्याचं कारण मुळात जे आहे ते की आपण शिकलो आहे की व्हिटॅमिन डी त्वचेखाली सूर्यप्रकाशात तयार होते. आता आपल्या देशामध्ये 12ही महिने सूर्यप्रकाश असतो आणि 12 तास असतो दिवसातले. युरोप अमेरिकेसारखं नाही आहे, थंड प्रदेशातल्या देशांसारखं की आपल्याकडे सूर्यप्रकाश फारच कमी वेळासाठी असतो, किंवा 6 महिने काही देशांमध्ये, नॉर्वेसारख्या देशांमध्ये सूर्यप्रकाश नसतोच, सूर्य नसतोच त्या ठिकाणी. 6 महिन्याची रात्र, 6 महिन्याचा दिवस. पण असं असताना मग व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी का बरं व्हावी आपल्याकडे? आता तुम्ही या करोनाच्या निमित्ताने ऐकत असाल आहे की असा पण हायपोथेसिस मांडला जातो आहे की व्हिटॅमिन डी जर आपल्या शरीरात पुरेसं असेल तर त्याने इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग राहते आणि रेस्पिरेटरी इन्फेक्शन, श्वसन संस्थेचे इन्फेक्शन जे आहे ते मर्यादित होतात, त्याच्यावरती कंट्रोल राखणं सोपं जाते, इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करते. त्यामुळे व्हिटॅमिन डी ची लेवल चांगली असणं महत्त्वाचं असते. पण आता असं का बरं झालं आहे व्हिटॅमिन डीची कमतरता? त्याचं एक कारण ऑफकोर्स आता उन्हाचं एक्सपोजर आपलं संपलं. आता आपण उन्हामध्ये जातच नाही कधी फारसं. बाहेर निघालो तर आपले अगदी अंगभर कपडे असतात, असे टाईट बिलकुल सगळे, जीनपासून तर सगळे. त्यामुळे उन्हाचा स्पर्शच येत नाही, त्वचा काळी पडते बा म्हणून मुली पण सगळं गुंडाळून बाहेर पडतात. आणि त्यामुळे शेतकरी जर सोडले शेतात राबणारे तर बाकी सगळ्या लोकांना व्हिटॅमिन डी सन एक्सपोजर कमी असल्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता राहते शरीरात, आणि त्याच्यामुळे इम्युन सिस्टीम जरा कच्ची होत चालली आहे आपली पण आत्ता. आणि दुसरं कारण व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीचं कदाचित असं असू शकते की जे हे आपल्या आतड्यामध्ये तयार होते, व्हिटॅमिन B12 खास करून, ते तयार करणारे बॅक्टेरिया त्या ठिकाणी जर कमी झालेत आणि दुसरे बॅक्टेरियांनी त्यांची जागा घेतली तर कदाचित व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी होत असेल. त्याच्यामुळे ते आपल्याला परत जर रिइन्स्टेट करता आले तर कदाचित व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी आणि त्याचे होणारे दुष्परिणाम पण आपल्याला टाळता येऊ शकतील, मे बी, अशी शक्यता आहे. त्यामुळे तो पण आपल्याला एक भाग बघायला पाहिजे असतो. डायबिटीजच्या संदर्भामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची की फायबर क्वांटिटी जेवढी जास्त असेल तेवढी ब्लड शुगर कमी व्हायला मदत होते. आता फायबर कशामध्ये असतात? 2 प्रकारचे फायबर असतात. एक असते सोल्युबल, विद्राव्य, आणि दुसरं असते इनसोल्युबल, म्हणजे जे विरघळत नाही पाण्यामध्ये, असं म्हणूया आपण. आता सोल्युबल फायबर जे आहे ते कशामध्ये आहे? ते आहे राईस ब्रान, ज्याला आपण म्हणतो. काल मी जसं सांगितलं की तांदूळाच्या धानाच्या वरची भुशी जी पॉलिश करताना काढून टाकल्या जाते, म्हणून बिना पॉलिशचा तांदूळ खाल्ला तर त्याच्यातनं सोल्युबल फायबर मिळते आणि ब्लड शुगर कमी व्हायला मदत होते. आणखीन एक औषध म्हणून डायबिटीसवाल्यांनी सगळ्यांनी वापरायला हरकत नाही, ते आहे मेथीचे दाणे, दाना मेथी. आणि डायबिटीससाठी थेरॅपेटिक डोस ज्याला म्हणूया आपण, तो आहे 25 ग्रॅम पर डे. भारतामध्ये आहारशास्त्राबद्दल संशोधन आणि गाईड करणारी, मार्गदर्शन करणारी जी शासकीय संस्था आहे सगळ्यात मोठी देशपातळीवरची, ती हैदराबादला आहे. आणि त्या हैदराबादच्या संस्थेचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, NIN. ओके, तर तुम्ही NINच्या वेबसाईटवरती जा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन. तिथे तुम्हाला आहाराबद्दल खूप सारे, भारतीय आहाराबद्दल बरंचसं मटेरियल तुम्हाला फ्री पण मिळेल, की कशामध्ये किती कॅलरीज आहे. काही तुम्हाला PDF स्वरूपामध्ये काही पुस्तक पण मिळणार आहे की न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ इंडियन फूड, की 1 कप भात खाल्ला तर किती कॅलरीज आहे, किंवा कशामध्ये किती कॅलरीज आहे, वगैरे वगैरे सगळं असं. तर त्यांनी मेथीच्या दाण्यांवरती रिसर्च पेपर आहेत 2, आणि हे मला वाटते, माझ्या स्मरणानुसार एक 25-30-35 वर्षापूर्वी झालेली रिसर्च आहे. अनफॉर्च्युनेटली ते आपल्यापर्यंत, सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलेच नाही. सामान्य लोक तर जाऊ द्या, ते माझा अनुभव असा आहे की अगदी फिजिशियन्सपर्यंत पण ते नाही पोहोचलेले, बाकी लोक तर आणखीन पुढचेच झाले. तर एक रिसर्च पेपर मेथीच्या दाण्यावरती आहे, आणि त्यांची 2 पुस्तकं आहे. हे फार काही किमती नाही, तुम्ही ते मागवू पण शकता त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन. तुम्हाला कदाचित त्यांचं आहे एक बुक स्टोअर पण आहे, तिथे तुम्ही ऑनलाईन मागवता पण येईल प्रॉब्ली. डायबिटीस आणि हार्ट डिसीज असे 2 पुस्तकं आहेत त्यांचे. एक डायबिटीसच्या संदर्भामध्ये आणि एक हार्ट डिसीजच्या संदर्भामध्ये आहे. तर तो रिसर्च पेपर असा सांगतो डायबिटीसच्या बाबतचा की 25 ग्रॅम मेथीचे दाणे रोज जर खाल्ले डायबिटीस पेशंटनी, दोन्ही टाईप 1 असो की टाईप 2 असो, तर सगळ्या प्रकारच्या
डायबिटीसच्या औषधांचे डोसेस कालांतराने कमी होतात. म्हणजे मेथी सीड्स ॲक्ट ॲज अ मेडिसिन फॉर डायबिटीस, फॉर लोअरिंग ब्लड शुगर. इव्हन मेथी सीड्सचा उपयोग कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करण्यासाठी पण होतो, कारण मेथीमध्ये सोल्युबल फायबरचं प्रमाण खूप जास्त असते. आता मेथीचे दाणे हे खाण्याचा प्रकार आहे. मग आता कसं वापरायचं? 25 ग्रॅम लक्षात घ्या. आपल्याकडे पण लोकांना माहिती आहे की मेथीचे दाणे खायला पाहिजे, पण डोस किती याच्याबद्दल खूप सारे गैरसमज आहे. मग कोणी म्हणते की मी 10 दाणे खातो, मी अर्धा चमचा मेथी खातो, तर त्याला उपयोग नाही आहे. सुरुवात तुम्ही एक 5 ग्रॅमपासून करा, मोजून घ्या, हळूहळू डोस वाढवत न्या आणि 1 महिना 1.5 महिन्याच्या कालावधीत 25 ग्रॅमपर्यंत जा पर डे. म्हणजे साधारणपणे महिन्याला 750 ग्रॅम. डायबिटीज ज्यांना आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे. फक्त काही लोकांना कदाचित फायबरची क्वांटिटी जास्त असल्यामुळे गॅसेसचा आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो. असं झालं तर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मेथी दाणे वापरून बघा. याचे तुम्ही पावडर करून वापरू शकता, किंवा काय म्हणू आपण त्याला, ती तुम्ही अंकुरित करून पण घेऊ शकता. म्हणजे त्याला अडचण जाणार नाही आपल्याला. पावडरच्या स्वरूपामध्ये किंवा अंकुरित स्वरूपामध्ये पण वापरता येणं पॉसिबल आहे. तर हे दाणे जे वापरायचे आपल्याला, ते तुम्ही भाजीमध्ये पावडर वापरा, कणकीच्या सोबत ती पावडर टाका, त्यालाही अडचण नाही काही. किंवा त्याला अंकुरित करून घ्या आणि तशी खा. वेगवेगळ्या पद्धतीने ते वापरता येतील, त्याला काही अडचण नाही आहे. पण तो डायबिटीससाठीचा डोस आहे आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीचा पण डोस आहे. आणि हळूहळू, म्हणजे तो रिसर्च पेपर सांगतो की हळूहळू तुमच्या औषधांची रिक्वायरमेंट कमी होते, कारण त्याच्यामुळे ब्लड शुगर कमी होते. आता फायबर कसं काम करते ते एकदा सांगून टाकतो, का बरं उपयोगी आहे. फायबर बेसिकली काय करते की आपल्या शरीरामधले जे काय कार्बोहायड्रेट्स आहे, आपण जे काय खातो खाण्याच्या पदार्थांमधनं, ते आतड्यामध्ये त्याचं विघटन होते. तिथे त्याचं सिम्पल शुगरमध्ये, ग्लुकोज फ्रुक्टोजमध्ये रूपांतर होते आणि तिथून ते रक्तामध्ये ॲब्सॉर्ब केल्या जाते. आता ही जी रक्तामध्ये शोषण करण्याची प्रक्रिया आहे, आपल्या आहारामध्ये जर सोबत फायबर असेल तर ते फायबर त्या रक्तामध्ये ग्लुकोज शोषण करण्याची प्रक्रिया जी आहे ती स्लो करते आणि त्याच्यामुळे सडनली जी ब्लड शुगर लेवल वाढते आणि त्याच्यामुळे सडनली जास्तीच्या ग्लुकोजची गरज पडते. असे पीक्स ज्याला म्हणतो, ग्राफ असा जो असतो तसा ग्राफ होत नाही आणि तो जरा फ्लॅट होतो आणि मग शरीर त्याच्याशी डील करायला अडचण जात नाही. आता करोनाच्या बाबत जे बघतोय आपण, सगळ्यात मोठी अडचण काय आहे करोनाची? करोना ज्या वेगाने पसरतोय, म्हणजे मेजर इश्यू काय आहे करोनामधला की तो खूप वेगाने पसरतो आणि त्याच्यामुळे पेशंट्सची संख्या एवढी होते जास्त एकाच वेळेला, गंभीर आजारी असणाऱ्यांची पण 10% जरी आपण म्हटलं तरी पण, की त्यांच्यासाठी आपल्या सगळ्या आरोग्याच्या व्यवस्था ह्या अपुऱ्या पडतात. पण आता जसं स्पेनचं, इटलीचं किंवा आता अमेरिकेचं आपण उदाहरण बघतोय की दिवसाला 1000 केसेस समजा डेथ होतात आहे. याचा अर्थ तिथे सिरियस पेशंट जे असणारे, क्रिटिकल पेशंट जे आहे ते 4-5 हजार असतात. आता 4-5 हजार क्रिटिकल पेशंट एका दिवसाला डील करण्याची आपल्याकडे व्यवस्थाच नाही आहे. म्हणजे अगदी या पाश्चात्य देशांमध्ये पण नाही आहे. पण समजा हे 4000 पेशंट आपण असं म्हटलं की पुढच्या 10 दिवसात आले, रोज नाही आले, हळूहळू आले, तर काय होणार आहे? रोज 400 पेशंट डील करावे लागतील एका दिवशी. तर मग आपल्या आरोग्य व्यवस्थेवरती ताण येणार नाही आणि मग काही त्याचा फार मोठा प्रॉब्लेम होणार नाही आणि आपण मग जास्त लोकांचे जीव वाचवू शकू. त्यामुळे हे सडन पीक्स जे आहेत, सडन जी वाढ होते अचानक कमी कालावधीमध्ये, म्हणजे हे आपल्या पावसासारखं आपण म्हणू शकतो की हल्ली पाऊस कसा येतोय, पाऊस पडण्याचे दिवस कमी झालेले आहे. हल्ली पूर्ण पाऊस जो काय पडतो तो फार कमी दिवसांमध्ये पण खूप जास्त पाऊस पडतो, कमी कालावधीमध्ये खूप जास्त पाऊस पडणं. म्हणजे आता यावर्षी जे कोल्हापूर, सांगली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालं, जे काही वर्षांपूर्वी मुंबईला झालेलं होतं, की एका दिवसामध्ये तुम्हाला अगदी 200-250 मिलीमीटर पाऊस पडला आहे, 5 इंच 10 इंच पाऊस पडला, तर काय होणार आहे की सगळ्या ड्रेनेज सिस्टीम फेल होणार आहे. पण तोच समजा पाऊस आपण म्हणूया 300-400 मिलीमीटर जो काय पडायचा तो ओव्हर द पिरियड पडला, एक 15 दिवसात पडला, की आज 30, उद्या 30, परवा 30, तर मग कसं होणार आहे की आपल्या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्याला डील करू शकतात. हा एकाच वेळेला जे होणं पार्ट असतो
हीच गोष्ट ब्लड शुगरच्या संदर्भामध्ये, की एकाच वेळेला जर असा पूर आला ब्लड शुगरचा तर खूप जास्त इन्सुलिन त्याला लागणार आणि पॅनक्रियाजवरती ताण येणार. त्यापेक्षा ते हळूहळू असं जर ॲब्सॉर्ब होत गेलं रोज थोडं थोडं तर पॅनक्रियाजवरती ताण येणार नाही. म्हणून मग आपल्याला फायबरचा उपयोग होतो, कारण फायबर हे शोषून घेण्यामध्ये जरा डिले करते, ग्लुकोजचं शोषण स्लो करते. सोल्युबल फायबर एक आहे आणि दुसरं जे आहे ते इनसोल्युबल फायबर, जे सगळ्या डाळींमध्ये आणि बाकी सगळ्यांमध्ये असते, भाज्यांमध्ये असतात, साली टरफलांमध्ये असतात, धान्य आणि डाळींच्या. तर ते इनसोल्युबल फायबर पण या ग्लुकोजला पकडून ठेवते आणि एकदम जाऊ देत नाही रक्तामध्ये. त्यामुळे जे सडन असा जो महापूर येणार असतो रक्तामधला रोजचा, तो जरा हळूहळू होतो. म्हणजे अगदी जेवण केल्यानंतर समजा 4 तासाने ॲब्सॉर्प्शन सुरू होणार असेल आणि पुढच्या 1 तासात जेवढी ग्लुकोज लेवल वाढणार असेल ती 1 तासात न वाढता पुढच्या 2-3 तासात वाढते. आणि मग तेवढ्याशी डील करायला शरीरात इन्सुलिन खूप जास्त लागत नाही. हे त्याच्या मागचं प्रिन्सिपल आहे. त्यामुळे फायबर कंटेंट खूप जास्त असणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे एका बाजूला सिम्पल शुगर, सिम्पल कार्बोहायड्रेट मिनिमम असणं प्रक्रिया केलेली, आणि दुसऱ्या बाजूला फायबर क्वांटिटी वाढवणं. हे आहाराद्वारे काय म्हणू आपण डायबिटीसला उपचार करण्यामागचं शास्त्र आहे. आणि ते एकदा कळलं आपल्याला की उपयोगी पडते. अर्थात आता हे ब्रॉड प्रिन्सिपल मी फक्त सांगतो आहे. आत्ता इथे फेसबुक लाईव्हवरती एवढंच सांगता येईल. पण मी जसं म्हणालो तसं आत्ता आपण मे बी 11 तारखेपासून मोस्ट प्रॉब्ली आपण एक फिक्स ग्रुप घेऊन त्यांच्यासाठी आपण झूमवरती एक ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू करतो आहे, आणि जो इंटरॅक्टिव्ह असेल. आता इथे फक्त मीच बोलतो आहे आणि तुम्हाला ऐकायला लागते. तुमचे फक्त काय क्वेश्चन जे येतात ते फार तुम्ही ते बघून त्याला उत्तर देऊ शकतो कॉमेंटमधनं. पण झूममध्ये तुम्हाला बोलता येईल स्वतःला, पण तुमचे रिपोर्ट्स बघता येतील इंडिव्हिज्युअल, आणि मग त्याप्रमाणे आपल्याला जरा कस्टमाइज गाईड ज्याला म्हणूया, तुमची परिस्थिती बघून, तुमचं रिपोर्ट्स बघून, तुमच्या घरातलं वातावरण, तुमची मनस्थिती, हे सगळं लक्षात घेऊन मग ते जरा ॲज अ थेरपी म्हणून आपल्याला त्याचा उपयोग करता येईल झूमचा. आणि दुसरं, त्या झूमच्या ट्रेनिंगमध्ये माझ्यासोबत आणखीन काही लोक पण जॉईन होतील गाईड करण्यासाठी आपल्याला. मी जो उल्लेख केला होता की माझ्यासोबत इथे डॉक्टर जीवनलालजी गांधी आहेत, 87 वर्षाचे, खूप सिनियर नॅचरोपॅथ आणि खूप अतिशय अभ्यासू आणि या वयात पण अतिशय तळमळ असणारं, त्यांनी हजारोच्या संख्येमध्ये उपचाराचं काम केलेलं, ते जॉईन होऊ शकतील आपल्याला या झूमच्या सेशनमध्ये. कारण झूममध्ये ती व्यवस्था असते, ॲट ए टाईम सगळे लोक बोलू शकतात गरज पडली तर. त्यामध्ये आणखीन माझा मुलगा जो आहे, जो सध्या बेंगलोरला आहे, अपार सावजी त्याचं नाव, त्यांनी योगा नॅचरोपॅथीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे कर्नाटक हेल्थ युनिव्हर्सिटीमधून. BNYS नावाची तिकडे 5 वर्षाचा डिग्री कोर्स आहे, तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर योगामध्ये PhD झालं आहे त्याचं. आणि तो आत्ता तिथे भारतातली सगळ्यात चांगली योगाचा रिसर्च बेस असणारी योगा इन्स्टिट्यूट जी आहे ती बेंगलोरला आहे, स्वामी विवेकानंद योग युनिव्हर्सिटी. हे एक विद्यापीठ आहे योगाचं, आणि त्या ठिकाणी त्यांच्या योग निसर्गोपचार कॉलेजमध्ये तो आता व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम करतो आहे तिकडे. माझी सून जी आहे तिने पण BNYS केलेलं आहे, त्यामुळे ते पण आपल्याला या सत्रामध्ये जे झूमवरती जे सेशन आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये जॉईन होतील. मी ज्यांचं उदाहरण दिलं, अतुल म्हणून जो माझा मित्र आहे नागपूरचा, ज्याची ब्लड शुगर 250-350वरनं कालचा रिपोर्ट त्याचा जो आहे तो 90-170वर आला आहे 15 दिवसात फक्त, आणि फक्त आहार आणि जीवनशैली बदलून. तर तो पण जॉईन होईल. आणखीन पण काही असे जे आहेत पेशंट्स की ज्यांना उपयोग झालेला ते पण याच्यामध्ये जॉईन होतील. आणि मग ते फक्त आपल्याला एक लिमिटेड लोकांसाठी ते झूमचं ट्रेनिंग प्रोग्राम असणार आहे. तर त्याच्यासाठी काही रजिस्ट्रेशन पण करावं लागणार आहे, तुमची काही माहिती पण लागणार आहे, रिपोर्ट्स पण लागणार आहे. त्याच्या वेळा आणि बाकी सगळ्या जरा उद्या परवा अनाऊन्स करतो मी. पण 11 तारखेपासून ते आपण सुरू करणार, आणि मे बी 14पर्यंत लॉकडाऊन आहेच आहे आत्ता तसंही, त्यामुळे तोपर्यंत तर सगळ्यांकडे वेळ आहेच. तर 2 तास रोजचे साधारणपणे असं म्हणून एक 40-45 मिनटाचं सेशन करता येते झूमवरती आपल्याला.
आणि परत एक 5 मिनटं थांबून परत करता येते 40 मिनटाचं. 2 सेशन करता येतात. आणि त्याची लिमिट पण आहे. झूमवरती एका वेळेला मला असं वाटतं एक 50 लोक पार्टिसिपेट होऊ शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला स्लाईड्स पण दाखवता येतील, व्हिज्युअल्स दाखवता येतील, PPT वापर करता येईल. त्याच्यामुळे ते जरा आणखीन जास्त काय म्हणता येईल आपल्याला उपयोगी पडू शकेल थेरपीच्या अंगाने. तर त्यासाठी ज्यांना पार्टिसिपेट करायचं त्यांनी जरा आपले नंबर द्या आणि मे बी त्याचं जरा डिझाईन करतो आहे तयार, किती वेळाचं ते असावं काय वगैरे. आणि मग ते ॲक्च्युली आपल्याला जरा थेरपी म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येऊ शकतं, त्याचा उपयोग करता येऊ शकेल. तर आहाराच्या संदर्भामध्ये एवढ्या गोष्टी मला असं वाटते महत्त्वाच्या आहेत. पुढचा मुद्दा आहाराच्या बाबत जर काही अजून तुमचे प्रश्न असतील तर आपण त्याच्याबाबत बोलूया. एक आता जसं आलं आहे की लोणचं मेथीचं, असं म्हणाले की लोणच्यामध्ये तसंही प्रिझर्वेटिव्ह असतात. म्हणजे अगदीच काही नसलं तर लोणचं वापरा, हरकत नाही, पण शक्यतो ताजं वापरता आलं तर ते जास्त उपयोगी राहणार आहे. म्हणजे मग अडचण जाणार नाही. एक मिनटं मी जरा फक्त हा बदलून बघतो, फरक पडतो आहे का आवाजाचं. जरा माहिती नाही, बॅटरी याची कदाचित गेलेली असेल तर. जस्ट 2 मिनटं, फक्त 1 मिनटं मी रिप्लेस करून बघतो आहे. हां, हॅलो. आत्ता आवाजामध्ये काही फरक पडतो आहे का? म्हणजे मला कळेल तर मग उद्या आपल्याला जरा चेंज करता येईल, मे बी शक्यता आहे. कारण मी पण पहिल्यांदाच एवढे सलग तासात, आजचा 5वा दिवस आहे, त्यामुळे इतके दिवस वापरल्यात आले, त्यामुळे बॅटरी किती दिवस चालते काय वगैरे मला पण अजून अंदाज नाही आहे त्याचा, या मायक्रोफोनची. आवाजामध्ये आत्ता काही फरक पडतो आहे का? इज इट मोर ऑडिबल? तर की जसं आता मोरेंनी सुचवलं, ज्यांच्याकडे इयरफोन असतील ते इयरफोन वापरू शकाल. ओके, ठीक आहे. तर आत्ता पुढचा पार्ट जो आहे थेरपीचा, आपण आहाराचं बघितलं. आत्ता आपण काल मी सांगितलं होतं की बिना तेलाच्या भाज्या, कोणी प्रयोग करून बघितला का? भाजी बनवून बघितली आज जरा की बिना तेलाची कशी बनते तर, आणि काय त्याचा अनुभव राहिला तर ते पण सांगता येऊ शकेल, तुम्हाला शेअर करता येऊ शकेल. ठीक. तर दुसरा पार्ट आपण येऊया आता आहाराच्या नंतर. अजूनही काही प्रश्न असतील तुमचे जर आले तर उद्याला पण मी त्या प्रश्नांना उत्तर देऊ शकेल मे बी. ओके, आवाज वाढला आता, याचा अर्थ त्याची बॅटरी डाऊन झालेली असणार आधीच्या मायक्रोफोनची प्रॉबॅबली. तर उद्याला मी बघेल, आता उद्या ती एक्सचेंज करून घेले, बदलून घेले. दुसरा जो पार्ट आहे आपल्याला थेरपी म्हणून वापरायचा, एक आहाराचं पाहिलं आपण, दुसरं जे आहे ते एक्झरसाईज. म्हणजे आपण कॅलरी इनटेक कमी केलेला आहे आणि आत्ता जो आहे तो आपल्याला एक्सपेंडिचर वाढवायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की आपले इन्सुलिनची रिक्वायरमेंट कमी होणार आहे. त्याशिवाय एक फायदा जो होतो एक्झरसाईजचा, तो आपल्या शरीरामधले जे इन्सुलिन रिसेप्टर्स आहेत, जे आपण म्हणतो आहे की पेशींमध्ये ग्लुकोज शिरण्यासाठी जे दरवाजे उघडायला लागतात, ते लवकर उघडतात जर आपण व्यायाम करत असू तर रेग्युलरली. त्यामुळे व्यायाम करणं ही महत्त्वाची गोष्ट असणार आहे. अर्थात आता व्यायाम करणं महत्त्वाचं असते हे काही फार सांगण्याची गरज नाही आहे, पण आपल्यापैकी अनेकांना दुर्दैवाने ते आठवण करून द्यायला लागते परत. आता कुठले व्यायाम करायला पाहिजे आणि किती करायला पाहिजे? तर 3 प्रकारचे व्यायाम असतात मुख्यत्वे, असं म्हणूया आपण. ते 3ही प्रकारचे व्यायाम आपल्याला करणं गरजेचं असणार आहे, डायबिटीससाठी पण आणि ज्यांना काही आजार नाही त्यांच्याहीसाठी गरजेचे असणार आहे. तर कोणते आहेत 3 प्रकारचे व्यायाम जे गरजेचे आहेत आपल्याला? पहिला जो व्यायाम आहे ज्याला आम्ही म्हणतो आहे कार्डिओ रेस्पिरेटरी एक्झरसाइजेस. कार्डिओ ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे दम श्वासाचे व्यायाम, ज्याने हृदयाची आणि फुफ्फुसांची क्षमता वाढेल असे व्यायाम. तर असे व्यायाम कोणते आहेत की ज्याने आपल्या हृदयाची गती वाढते, ज्याने आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते. आणि तसं जर झालं तर आपल्याला ज्याला काय म्हणू की श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. म्हणजे आता आपल्याला जर करोनासाठी आपण जर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणूया आपण, समजा जर संक्रमण झालंच आपल्याला, तर गंभीरता वाढू नये म्हणून काय करता येणं आपल्या हातात आहे? तर
ह्याच गोष्टी आपल्याला करणं गरजेचं असणार आहे, आत्ता पण आणि पुढे पण आपल्याला गरजेचं असणार आहे. वैशाली तेलंग आहे, त्यांनी लिहिलं की भाजी छान झाली, कमी तेलामध्ये पण छान, अभिनंदन. तर मला वाटतं हे सगळे प्रयोग करून पाहणं गरजेचं असणार आहे आपल्याला, त्याचा उपयोग होईल. तर कार्डिओ रेस्पिरेटरी एक्झरसाइजेस जे आहे, दमश्वासाचे व्यायाम, तर कुठले करायला पाहिजे आणि किती करायला पाहिजे. आता ज्याने आपल्या हृदयाचे ठोके वाढतील असा कुठला तरी व्यायाम आपल्याला करायचा असतो. आता आपल्या हृदयाचे ठोके किती असतात हे तुम्ही नोट करून घेऊ शकता, लागलं तर कागद पेन असेल तर. 60 ते 80 असतात. किंवा तुम्हाला जर एक्झॅक्टली मोजता आले, किंवा मी जसं म्हणाला हल्ली ते रिस्ट बँड वगैरे जे येतात ना खूप सारे छोटे, तर त्याच्यावरनं आपल्याला आपला हार्ट रेट कॅल्क्युलेट करता येतो, नाडीचे ठोके सगळे मोजता येतात. निसर्गाने आपल्याला जी क्षमता दिलेली आहे हृदयाला, ती आहे 220 ठोके पर मिनिट. एवढी क्षमता निसर्गाने आपल्याला दिलेली आहे जन्मतः. आणि पुढे वाढत्या वयासोबत ती क्षमता हळूहळू कमी होत जाते. आणि ती किती कमी होते? 220 वजा तुमचं वय, ती त्या वयासाठीच्या आपल्या हृदयाच्या ठोक्यांची क्षमता, मॅक्सिमम क्षमता ज्याला आपण म्हणूया ते. म्हणजे समजा माझं वय आत्ता 60 आहे, तर 220 वजा 60 म्हणजे 160 झालं. तर 160 ठोके पर मिनिट इथपर्यंत गतीने मला माझ्या हृदयाला चालवता येते. म्हणजे जसं आता आपल्याला माहिती आहे की आपल्या गाडींना, 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्यांना स्पीड जो दिलेला असतो तो बराच जास्त असतो. 120, 140, 160पर्यंत पण दिलेला आहे स्पीडोमीटरमध्ये. तेवढी क्षमता आहे इंजिनची आपल्या बनवताना. पण आपलं नेहमीची कामं जी आहे ती 60-70च्या स्पीडनेच होऊन जातात मॅक्सिमम वेळा. क्वचितच आपल्याला कधी 80-90-100च्या स्पीडने चालावं लागते. तसं आपले मॅक्सिमम जे दिवसभरातल्या गोष्टी आहेत, ॲक्टिव्हिटीज, त्या आपला जो युजल स्पीड आहे 60 ते 80चा रेंज, त्याच्यामध्ये होऊन जातात. पण कधीकधी आपल्याला तो स्पीड वाढवायची गरज पडते. खास करून आपण म्हणूया की सडन फिजिकल ॲक्टिव्हिटी, की तुम्हाला जिना चढायचा आहे, 4 जिने चढून जायचे, किंवा धावत पळत जाऊन गाडी पकडायची आहे, असं जे कमी कालावधीमध्ये जास्त शक्ती लागणारं काम जर असेल, तर त्यावेळेस मग आपल्याला जरा हृदयाची गती वाढवायला लागते. आणि मग हृदयाची डिमांड वाढते आणि मग ठोके वाढतात. तर आपल्या हा जो फॉर्म्युला आहे हा एक लक्षात ठेवा, लिहून घ्या, की 220 वजा तुमचं वय हे झालं तुमच्या वयासाठीचं मॅक्सिमम हार्ट रेट किंवा नाडीचे ठोके. आता आपल्याला आपल्या वयानुसारचे जे नाडीचे ठोके आहे मॅक्सिमम, त्याच्या असं म्हणू आपण 60 ते 90% गती गाठता येईल असा कुठला तरी व्यायाम 20 मिनटं करणं गरजेचं असते. म्हणजे 220 वजा 60 असं जर आपण पकडलं तर 160 झालं. आणि आपल्याला काही 100% मार्क मिळवायला पाहिजे अशी गरज नाही, है की नाही. आपल्याला 60% मिळाले, फर्स्ट क्लास मिळाला तर चांगलंच आहे. जर आपल्याला डिस्टिंक्शन ग्रेड मिळालं, 75% मिळालं तर आणखीन चांगलं, 90% मिळालं तर आणखीनच चांगलं. त्याच्यामुळे आपल्या वयानुसार जो आपल्या हृदयाचे ठोके आहेत त्याला आम्ही म्हणतो की टार्गेट हार्ट रेट, तो आपला टार्गेट आहे. तिथपर्यंत आपल्याला पोहोचता आलं, त्रास न होता, तर मग आपलं, आम्ही ज्याला TMT म्हणतो ना, ट्रेडमिल टेस्ट, पट्ट्यावरती चालवून जी टेस्ट करतो हृदयाची तपासणी करण्यासाठी क्षमता, तर ती TMT निगेटिव्ह आहे असं म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे आपल्याला 60 ते 90% आपल्या अपेक्षित वयानुसार अपेक्षित हृदयाच्या गतीच्या 60 ते 90% इतक्या हृदयाचा स्पीड वाढवता येईल असा कुठला तरी व्यायाम 20 मिनटं करणं गरजेचं असणार आहे. प्रत्येकासाठी मस्ट आहे. डायबिटीस असो नसो तर आपल्या हृदयाची क्षमता चांगली राहणार आहे. आणि हृदयाची क्षमता आणि फुफ्फुसांची क्षमता ही पण आपोआपच त्याच्यामुळे इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल आहे. कारण हृदय आणि श्वासाच्या गतीचं एक गणित आहे ठरलेलं. जसं गिअर असतात ना घड्याळाचे एक दुसऱ्यात फसलेले, तसं आपल्या हृदयाची आणि श्वासाच्या गतीचा स्पीड ठरलेला आहे. त्याचं प्रमाण जे आहे ते 4:1 आहे. म्हणजे 4 हृदयाचे ठोके जेव्हा पडतात साधारणपणे, तेव्हा एकदा श्वास आपला पूर्ण होतो. म्हणजे श्वास घेणं आतमध्ये आणि बाहेर सोडणं.
त्यामुळे साधारणपणे 60 ते 80 वेळा आपण 15 ते 18 वेळा आपली श्वासाची गती असते की नाही दर मिनटाला. त्यामुळे श्वासाची क्षमता पण वाढते आपली या व्यायामामुळे. 20 मिनटं व्यायाम करायचा फक्त पुरेसा आहे हृदयासाठी, दम श्वासासाठी. फक्त एवढंच आहे की आपण लगेच काय म्हणू स्पीड एकदम नाही वाढवणार. गाडी चालवताना 0वरून आपण एकदम 100वरती नाही नेणार किंवा 100च्या स्पीडमध्ये एकदम ब्रेक मारले तर गाडी पलटू शकते. म्हणून मग काय करायचं आहे की एक साधारणपणे 20 मिनटं या गतीने चालवायचं. पण गती स्पीड येईपर्यंत मॅक्सिमम 10 मिनटं घ्यायचे. जरा हळूहळू वाढवत न्यायचं. आपल्याला समजा ठोके सध्या 70 पडतात आहे. 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140 पर्यंत हळूहळू गती वाढवत न्यायची. आणि मग तो जो काय 140, 50, 60चा आपला हे असेल आहे मॅक्सिमम याचा स्पीड 20 मिनटं नुसते त्या गतीवरती ठेवायचं ते. आणि मग पुढचे 10 मिनटं कूल डाऊन, म्हणजे 10 मिनटं वॉर्मअप, 20 मिनटं स्टेडी फेज आणि 10 मिनटं कूलडाऊन, असं एक 40 मिनटाची कार्डिओ रेस्पिरेटरी एक्झरसाईज. हे प्रत्येकासाठी मस्ट आहे. आपल्याला आजार असो की नसो ते आवश्यक असणार आहे. आजार होऊ नये यासाठी पण आवश्यक आहे, असलेले आजार बरे करण्यासाठी पण आवश्यक आहे. आता कोणता व्यायाम असू शकतो असा की ज्याच्यामुळे हृदयाची ठोके एवढे वाढतात? एक साधा सोपा व्यायाम जो आहे तो आहे पायी चालणे. फक्त एवढंच की पायी गतीने चालणं. तर तुम्हाला माहिती आहे का की तुमची चालण्याचा स्पीड किती आहे? तुम्हाला असं म्हणूया आपण की पर अवर किती किलोमीटर तुमचं चालणं होते? नसेल तर उद्या सकाळी, आता सध्या लॉकडाऊनमुळे कदाचित वॉक वगैरे बंद असेल, पण जेव्हा केव्हा चालू होईल तेव्हा तुमची गती मोजा. आपल्या मोबाईलमध्ये स्टॉपवॉच आणि बाकी सगळ्या गोष्टी असतात. आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला 1 किलोमीटर चालायला किती मिनटं लागतात. हे महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला ही तपासणीच आहे असं म्हणूया आपण. त्या अर्थाने साधारण स्पीड जर असेल आपला नॉर्मल चालण्याचा, तर आपला साधारणपणे जो स्पीड असतो तो 4 किलोमीटर्स पर अवर असतो. म्हणजे 15 मिनटं लागतात आपल्याला 1 किलोमीटर जाण्यासाठी. आपण थोडंसं ब्रिस्क वॉक ज्याला म्हणतो, जरा फास्ट चालणारे जे लोक जे असतात त्यांचा स्पीड असतो 6 किलोमीटर पर अवर, म्हणजे 10 मिनटाला 1 किलोमीटर. आणि त्याच्याहून गतीने आपल्याला जर चालता येणं शक्य असेल तर ते अतिशय उत्तम. त्याला म्हणतो एरोबिक वॉकिंग. एरोबिक्स तुम्हाला माहिती असणार आहे. तर ते एरोबिक वॉकिंग झालं. त्याचा स्पीड असतो 8 किलोमीटर्स पर अवर, म्हणजे साधारणपणे असं म्हणूया आपण की 7.5 ते 8 मिनटाला 1 किलोमीटर. आता तुमची गती किती आहे आत्ता ते बघा. जे चालत नसतील आहे त्यांनी सुरुवातीला हळूहळू अंतर वाढवायचं. म्हणजे समजा सुरुवातीला 1 किलोमीटरपासून सुरू करा आणि रोज 100 मीटर वाढवत न्या. असं करत करत एक पुढच्या 2-3 महिन्यात तुम्ही एक सुरुवातीचे 1-2 महिने अंतर वाढवायचं आणि 4-1 किलोमीटरपर्यंत स्वतःला घेऊन जायचं चालण्यासाठी. आणि नंतर मग आपण आपला स्पीड वाढवायचा प्रयत्न करायचा. आणि 3 महिन्यामध्ये टार्गेट ठरवायचं की आपल्याला निदान काय म्हणू आपण त्याला 6 किलोमीटर पर अवर, 10 मिनटात 1 किलोमीटर चालता येईल अशा गतीने चालण्याचा प्रयत्न करायचा. जे ऑलरेडी या लेवलपर्यंत आलेले आहेत त्यांच्यासाठी काय असेल आहे पुढची गती? थोडं चालणं, थोडं धावणं, थोडं चालणं, थोडं धावणं, अतिशय हळूहळू धावणं. आपण काही शर्यतीत भाग नाही घ्यायचा, कारण धावण्यामध्ये जरा इंजुरी होण्याची शक्यता राहते. त्यामुळे सांभाळून धावताना धावायचं असेल तर तसं केलं तर आपण स्पीड आणखीन वाढवू शकतो. मग जरा म्हणजे 10 मिनटाच्या ऐवजी आपण कदाचित 9.5 मिनटाला 1 किलोमीटर, 9 मिनटाला 1 किलोमीटर असं करू शकतो आपण. त्याला काही अडचण नाही. जसं मी तुम्हाला आत्ता मलासाठी काल बोललो की मी मध्यंतरी मॅरेथॉन, अमरावती हाफ मॅरेथॉन झाली होती आणि सहज भाग घ्यावा म्हणून एक पॉवर रनमध्ये भाग घेतला 10 किलोमीटर. काय फार काही रोजचा माझा 10 किलोमीटरचा वगैरे सराव नाही, 1-2-3 किलोमीटर माझं असते चालणं, पण करून बघितलं सरावाशिवाय. तर मला साधारणपणे काहीतरी 79 मिनटं लागलेत 10 किलोमीटर पूर्ण करायला. ओके, तर ते वॉक रन असाच पार्ट होता. म्हणजे साधारणपणे 7.9 मिनिट 1 किलोमीटरसाठी. म्हणजे मला मोजता आलं त्यानिमित्ताने निदान. मला असं वाटते पुढल्या वर्षी समजा मी जर पार्टिसिपेट करेल तर मी माझ्यासाठी टार्गेट ठरवलं की मला ते 7 मिनटापर्यंत कमी आणता येईल कदाचित. म्हणजे 65 ते 70 मिनटात 10 किलोमीटर. म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो की वय वाढलं की जरा स्टॅमिना कमी होतो, फिजिकल स्टॅमिना वगैरे. असं काही नाही आहे खरं, म्हणजे फारसं नाही आहे खरं.
आपण कसं स्वतःला तयार ठेवतो यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात बऱ्याचशा. त्यामुळे असं एक एक्झरसाईज करणं, कार्डिओ रेस्पिरेटरी कुठली तरी, मग वॉक असेल, दुसरी एक्झरसाईज आहे सायकलिंग आहे. आत्ता आपल्या धर्मराज मोरे त्यांनी लिहिलं की मी एक रोज 10 किलोमीटर सायकल चालवतो. चांगली गोष्ट आहे ही. अगदी हल्ली खास करून ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे आणि ज्यांची वजनं जास्त आहे त्यांच्यासाठी सायकलिंग हा जास्त चांगला व्यायाम आहे चालण्यापेक्षा. कारण चालताना गुडघ्यावरती भार येतो, जरा गुडघे दुखू शकतात. तर सायकलिंग इज अ बेटर ऑप्शन फॉर देम, एवढं लक्षात ठेवायचं आपण. त्याच्यानंतर तिसरी एक्झरसाईज जी असू शकते ती स्विमिंग. स्विमिंग इज द बेस्ट एक्झरसाईज खरं. ज्यांना शक्य आहे, जे अफोर्ड करू शकतात आणि व्यवस्था आहे, त्यांनी 40 मिनटं पोहणे. पाण्यामध्ये वेटलेस कंडिशन असते, त्यामुळे अगदी सांधेदुखी असणाऱ्यांना, गुडघेदुखी असणाऱ्यांना, वजनं जास्त असणाऱ्यांना, ज्यांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी स्विमिंग सगळ्यात बेस्ट एक्झरसाईज आहे. शक्य असेल तर ती जरूर करता येईल आपल्याला 40 मिनटं. त्यामुळे वॉकिंग तर पॉसिबल आहेच, कधी पण कुठे पण करता येईल. सायकलिंग आहे दुसरा ऑप्शन. सायकलिंगमध्ये 2 ऑप्शन असतील. समजा आपल्याला बाहेर नाही जाता येत, सायकल घेऊन नाही जायचं, तर मग आपण व्यायामाची सायकल वापरू शकतो घरच्या घरी. स्टेशनरी सायकल ज्याला म्हणता येईल आपल्याला, ती एक 40 मिनटं चालवणं. त्याची पण सुरुवात करताना 10 मिनटापासून करा, 2 वेळा करा. हळूहळू वेळ वाढवत न्यायचा आणि नंतर मग स्पीड आणि रेजिस्टन्स वाढवत न्यायचा, असं करता येईल आपल्याला. स्विमिंग आहे. चौथं स्पोर्ट्स असू शकतात काही, म्हणजे बॅडमिंटन असेल, टेनिक्वाईट असेल, कुठला तरी एखादा असा स्पोर्ट जरा, तर तो पण चालू शकतो. तर अशी एक एक्झरसाईज 40-45 मिनटं करणं हे महत्त्वाचा पार्ट असेल. सगळ्यांसाठी मस्ट आहे ही. दुसरी एक्झरसाईज जी आपल्याला करायला पाहिजे, व्यायामाचा प्रकार ज्याला आपण म्हणतो स्ट्रेचिंग, ताणण्याचे व्यायाम, खास करून योगासनं त्याच्यामध्ये. तर वेगवेगळ्या प्रकारची योगासनं. आता योगासनांबद्दल फार सांगण्याची गरज नाही, आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी आत्ता जागृती आलेली आहे. रामदेव बाबा आणि त्याच्या आधी पण खूप सारे योगा स्कूल्स आहेत. प्रत्येक गावामध्ये साधारणपणे योगा क्लासेस होतात. त्यामुळे ते करणं, ताणण्याचे व्यायाम, फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करण्यासाठी, आपले लवचिकता टिकवण्यासाठी उपयोगी आहे आणि ओव्हरऑल डायबिटीससाठी पण त्याचा उपयोग होतोच होतो. आणि सगळ्यांसाठी पण ती गरजेची आहे, तशी पण गरजेची आहे आपल्याला. डायबिटीससाठी तर आहेच आहे डेफिनेटली, आणि बाकी गोष्टींसाठी पण आहे. तर एक 40 मिनटं, साधारणपणे अर्धा तास ते 40 मिनटं योगासनं करणं आणि मग त्याला जोडून प्राणायाम, श्वसनाचे व्यायाम थोडेसे करणं. ओंकार आहे, भ्रामरी प्राणायाम आहे, कपालभाती आहे. काही लोकांनी करू शकता ठरवून. फक्त कपालभातीबद्दल जरा करायचं की नाही ते बघायला पाहिजे, म्हणजे असं अगदी जनरल नको करायला. पण अनुलोम विलोम आहे, भ्रामरी आहे, ओंकार आहे, याला काही अडचण नाही. दीज आर द सेफ एक्झरसाइजेस. कपालभातीबद्दल थोडंसं जरा गायडन्स घेऊन करावं कोणाच्या तरी एक्सपर्टच्या नजरेखाली, खास करून ज्यांना प्रॉब्लेम आहे काहीतरी, हार्टचा, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, त्यांच्यासाठी. तेवढी एक फक्त सावधगिरीची सूचना देतो. आणि तिसऱ्या प्रकारचा व्यायाम जो आपल्याला सगळ्यांना करायला पाहिजे कधीतरी, तो आहे वेट ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो. अगेन्स्ट रेजिस्टन्सचे जे व्यायाम असतात, जिममधले जे व्यायाम असतात, तसे व्यायाम आठवड्यातून 2 दिवस पुरेसा आहे. आता हा जो मी पहिला सांगितला कार्डिओ रेस्पिरेटरी आणि स्ट्रेचिंग, हे नाही काही तर किमान आठवड्यातले 5 दिवस करा. म्हणजे साधारणपणे 150 ते 200 मिनटं कार्डिओ रेस्पिरेटरी एक्झरसाईज, 30-40 मिनटं जर आपण पकडलं तर निदान 5 दिवस करा. आसनांचा 5 दिवस करा. एक ठरवून घ्या तुम्ही तुमच्यासाठी कुठले आसनं करणार आहेत, तर 30-40 मिनटं. आणि आठवड्यातले 2 दिवस जिमचे व्यायाम कुठले तरी शक्य असतील तर. आता हल्ली बऱ्याच शहरांमध्ये गार्डनमध्ये गार्डन जिम्स आलेले आहे, ओपन जिम्स ज्याला आपण म्हणतो, ते त्यातल्या त्यात सगळ्यात सेफ आहे. जे मेकॅनाइज जिम आहेत ते तरुण मुलामुलींसाठी ठीक आहे, पण सिनियर लोकांनी त्या जिमच्या भानगडीत फारसं पडू नये. पण जे आयुष्यभर आपल्याला करता येऊ शकतील आणि जे सेफ आहेत कम्पॅरेटिव्हली, असे जिम जे आहेत ते गार्डनमध्ये असणारे ओपन जिम, ते करायला हरकत नाही. आठवड्यातले 2 दिवस केलं तरी पुरेसं आहे ते. तर असं प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी एक 1.5 तासाचं शेड्यूल कंपल्सरी करावं. ते जर आपण केलं तर मग आपल्याला अगदी मी जसं म्हणाल तसं करोना नाही, आणखीन कुठलंही संकट आलं तरी त्यातल्या त्यात आपली तयारी असणार आहे त्या सगळ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी. कारण आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असणार आहे, आपली रिस्पिरेटरी सिस्टीम स्ट्रॉंग असणार आहे.
त्यामुळे झालं तरी आपल्याला त्याला बळी पडण्याचा धोका हा आपल्याला मिनिमम राहणार आहे. म्हणजे होणारच नाही असं मी म्हणत नाही, पण धोका हा नक्कीच कमी असणार आहे. आणि ते संकट यायच्या आधीपासून आपली तयारी पाहिजे. वेळेवरती नाही होत ती, पण आता या निमित्ताने सुरुवात करावी आणि पुढे ते घेऊन जावं. साधारणपणे मी गेले अनेक वर्ष झाले म्हणजे करतो आहे, व्यायामाच्या बाबत करतोच आहे. कॉलेजला असताना पण धावायला जायचो आम्ही मैदानावरती, बॅडमिंटन खेळायचो पहाटे 3 वाजता उठवून. मग सायकलवरती 20-20, 25-25 किलोमीटर चालायचो. तेव्हा गाडीच नव्हती, 2 व्हीलरच MBBS झाल्यावर 2 वर्षांनी आली माझ्याकडे. तोपर्यंत सायकलच होती, त्यामुळे पायीच चालत जावं लागायचं सगळं, किंवा सायकलवरती चालत जावं लागायचं. आणि त्याच्यानंतर मग जे काय कामं करत आलो तर त्याच्यामध्ये पण मग हा सगळा अंतर्भाव करत आला. मग आता जसं आमच्याकडे एक 5 मजली इमारत आहे, लिफ्ट आहे आमच्याकडे संस्थेची, जे ट्रेनिंग सेंटर आहे तिथे, पण मी लिफ्ट नाहीच वापरत, जिना चढतो. की आता मी जिथे राहतो फ्लॅट्स सिस्टीममध्ये, तिथे दुसऱ्या मजल्यावरती घर आहे, तिथे पण लिफ्ट आहे, पण लिफ्ट नाही वापरत. काहीतरी सामान असेल जड आणि तरच क्वचित कधीतरी वापरतो, अदरवाईज मग जिना चढतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. बोलताना पण खूपदा मी बसून बोलत नाही, म्हणजे एरवी जे व्याख्यानं देतो तर मग उभं राहून देतो. मग एका जागेवर बसून नाही देत, तर थोडंसं जरा हिंडून फिरून बोलत असतो बहुधा. आता पहिल्यांदा असं होतं की खरं आता मोबाईलच्या समोर एका जागेवर बसून, खुर्चीवर बसून मी तुमच्याशी बोलतो आहे, असं नाही तर अदरवाईज नाही होत माझ्याबाबत. तर त्याच्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी काही ना काहीतरी होतात आणि त्याचा फायदा होतो. आणि त्यामुळे कंपल्सरी अतिशय काय म्हणू त्याला, कॉन्शियसली साधारणपणे दिवसाला 2 तास हे अगदी फिक्स आहेत माझे फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी. 1 पाऊण तास 1 तास योगा प्राणायाम होते घरी, त्याच्यानंतर गार्डनमध्ये जातो हल्ली, किंवा मग मॉर्निंग वॉकला जातो. आणि मग आता हल्ली जिम, गार्डनमधलं जे जिम आहे तिकडे जातो. तर असं 1-2 तासाचं शेड्यूल माझं जे आहे ते ठरलेलं आहे. ते बहुधा मी स्किप करत नाही. म्हणजे अगदी प्रवासात जरी असलो तरी मग अगदी चालत्या रेल्वेमध्ये, रेल्वेच्या प्लॅटफॉर्ममध्ये, लक्झरी ट्रॅव्हल्सनी जर जात असेल आहे तर पेट्रोल पंपावरती गाडी थांबली तर तिथे, माझ्या गाडीने जात असेल स्वतःच्या तर कुठेतरी थांबलो तर तेवढेच हातपाय मोकळे करून घेणं 5 मिनटं जिथे शक्य आहे तिथे. मात्र ते करतो. तर त्याचा फायदा हा होतो आहे की आत्ता 60च्या घरात पोहोचत असूनही स्टॅमिना खूप चांगला आहे, काही अडचण जात नाही. सगळ्या प्रकारच्या अनियमितता म्हणून आपण दिनचर्येतल्या, खाण्यापिण्यातल्या, त्या सगळ्या सहन करण्याची, पचवण्याची ताकद आहे. कधी बॅटरी डाऊन होत नाही आहे. तर ह्या सगळ्या फायदे होतात त्याचे आपल्याला. त्यामुळे ती गोष्ट एक करणं मला वाटते महत्त्वाची असणार आहे एक्झरसाईजच्या संदर्भामध्ये. तर आपण एक्झरसाईजच्या बाबत एवढ्या बेसिक गोष्टी मी बोललो आत्ता. उद्या आपण परत पाहिजे तर थोडंसं एक्झरसाईजचा पार्ट आणखीन पुढे कंटिन्यू करू, आणि मग त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो आहे डायबिटीसचा, डायबिटीस आणि मन आपलं, आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, ब्लड शुगर आणि मन याचा कसा संबंध आहे आणि त्यासाठी आपण काय करू शकतो. आता 1-2 प्रश्न आलेले आहेत की धावण्याच्या व्यायामाऐवजी अनुलोम विलोम भस्त्रिका पर्याय असू शकतो का? नाही. म्हणजे हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत. म्हणजे बरेच लोक म्हणतात बा आम्ही आसनं करतो तर मग धावायची किंवा चालायची गरज आहे का, किंवा आम्ही मॉर्निंग वॉकला जातो तर योगासनं नाही केले तर चालतील का? नाही आहे. जसं आपण म्हणतो ना की जेवताना आपल्याला सगळ्या गोष्टी लागतात ताटामध्ये. नुसतं भाजी खाल्ली एका वेळेला, दुसऱ्या वेळेला नुसतीच पोळी खाल्ली तर जेवण नाही होते. सगळ्याच गोष्टी लागतात. प्रत्येकाचा उद्दिष्ट वेगवेगळं आहे. योगासनांनी तुमच्या हृदयाचे ठोके कमी होतात. कार्डिओ रेस्पिरेटरी एक्झरसाइजेसमुळे तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे बेसिक ऑब्जेक्टिव्हच मुळात दुसरे आहेत. त्याच्यामुळे दोन्ही करायला पाहिजे. त्या दोन्हींमध्ये ऑर नाही आहे, अँड आहे. एक प्रश्न असा विचारला आहे प्रशांतजीने आपल्याला की गुडघे दुखतात, धावल्याने गुडघ्यात दुखापत होण्याची शक्यता आहे. यस, बरोबर आहे अगदी. ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी शक्यतो धावायचं नाही, चालणं पुरेसं आहे. धावण्याच्या मागे त्यांनी जाऊ नये. अगदी कपालभाती पण चालण्याला आणि या कार्डिओ रेस्पिरेटरी एक्झरसाइजला पर्याय नाही आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी नाही आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत आणि तिन्ही आपल्याला करणं गरजेचं असणार आहे. कुठल्या एकावरती अवलंबून राहू नये आपण. आज तरी जी काय माहिती आहे विज्ञानाला त्यानुसार आपल्याला म्हणता येईल. उद्या कदाचित आणखीन काही नवीन शोध लागला तर बदलू शकेल. पण तोपर्यंत आपण जेवढं ब्रॉड आपला बेस ठेवला तेवढं जास्त चांगलं आपल्याला, म्हणजे नुकसान होण्याची शक्यता कमी असणार आहे आपल्याला.
हिमांशू यांनी विचारलं आहे की रोज 2 तास एक्सरसाइज करतो आणि 30 मिनटं योगा करतो, दरवर्षी हाफ मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करतो आणि छान, खूप चांगलं आहे. 2 तासामध्ये हाफ मॅरेथॉन होते, म्हणजे 21 किलोमीटर 2 तासामध्ये, म्हणजे जवळपास 10 किलोमीटर्स पर आवर. इट्स अ गुड स्पीड. म्हणजे 6 मिनटाला 1 किलोमीटर जातो आहे, तर हरकत नाही आपल्याला हे सगळ्या करायला. त्यामुळे चालणं इज द सेफेस्ट एक्झरसाइज. मॉर्निंग वॉक पुरेसा आहे. तो करताना काय काळजी घ्यायची आणि काय नाही त्याच्या संदर्भात आपण आता उद्या बघूया. मला असं वाटतं या ठिकाणी एक 55-57 मिनटं झालेले, त्यामुळे आपण आज या ठिकाणी थांबूया या सत्राला. उद्या आणि परवा आपण पुढचा पार्ट बघणार आहोत डायबिटीसच्या संदर्भामध्ये. तुमचे काही प्रश्न असतील आहे तर ते तुम्ही परत लिहून पाठवा, त्याचा आपण अंतर्भाव करूया आपल्या या सगळ्या बोलण्यामध्ये आणखीन पुढच्या. आणि मी जसं म्हणालो तसं 11 तारखेपासून कोणाला जर पार्टिसिपेट व्हायचं असेल झूम क्लासमध्ये तर त्यांनी मग माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती जरा तुमचे डिटेल्स पाठवा. काही लोकांचे डिटेल्स आलेले आहेत माझ्याकडे, आणखीन पाठवू शकता. संध्याकाळी परत एक सत्र जे आहे आपलं हेल्दी आणि काय म्हणू मिनिंगफुल लाईफस्टाईल जे आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि सकाळच्या सत्रामध्ये जे आहे ते आपण 2040 साली मी कुठे असणार आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे. ही सगळी सत्र माझ्या फेसबुक वॉलवरती उपलब्ध आहेत, आधी झालेली पण. ती सवडीने तुम्ही कधी पण बघू शकता. पाहिजे तर तुम्ही त्या ऑफलाईन पण तुम्ही ते डाउनलोड करून ती पण वापरू शकता, इतरांना पण देऊ शकता, त्याला काही अडचण नाही. आणि मी जसं म्हणाल तसं फेसबुक पेज जे आहे ते लाईक केलं किंवा ते फॉलो केलं तर बाकी पण पुढच्या वर्षभरात आमच्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. हे तुम्ही शेअर केलेत व्हिडिओज तुमच्या मित्रांसोबत तर ते आणखीन जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी पण उपयोगी राहतील. तर या ठिकाणी आपण थांबूया. सगळ्यांना शुभेच्छा. उद्या परत आपण भेटूया 4 वाजता. त्याच्या आधी आज 7 वाजता संध्याकाळी ज्यांना शक्य आहे ते, आणि उद्या सकाळी परत 10:30 वाजता. नमस्कार.